वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गंगणपतये नमः। नमस्कार। प्रतिवर्ष आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मृत्तिकेच्या म्हणजे पार्थिव गणपतीच्या प्राण प्रतिष्ठा आपण आपल्या घरी करतो। बऱ्याच वेळा असा असतो की ज्या वेळेत आपल्याला गुरुजी उपलब्ध होत नाही त्या वेळेत आपण घरच्या घरी या गणपतीची पार्थिव प्राण प्रतिष्ठा जो मूर्ती आहे त्याची प्राण प्रतिष्ठा कशी करावी याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आज एकदम सोपी शास्त्रोक्त आणि सुंदर विधी हे सांगणार आहे। हे व्हिडिओ बघून जरी तुम्ही घरच्या घरी हे मूर्ती बसवायचा प्रयास केला तर सर्वसामान्य माणसाने सुद्धा या व्हिडिओच्या प्रमाणे आपल्या घरी गणपतीची प्राण प्रतिष्ठा करू शकतो। त्याच्याबद्दल मी तुम्हाला आता हे विधी सांगणार आहे। बघा, आपण गणपतीच्या दिवशी पहिले पूर्व तयारी म्हणून हे जो साहित्य आहे बघा, हे हळद, कुंकुम, गुलाल, चंदन, अक्षदा, सुट्टे पैसे आहेत, जानवा आहे, उदबत्ती आहे, सुपारी आहे, पंचामृत आहे, फूल आहे, हार आहे, हे नारळछडी आहे म्हणजे रक्षासूत्र आहे, मिष्ठान आहे, कळस आहे, हे फळ आहे आणि हे दिवा आहे। असा हे सर्व तयारी आपण करून ठेवायचे पूर्व तयारी। आणि अशी मांडणी पण करून ठेवायची ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बसवायचे। कोणी 1.5 दिवस बसवतो, 3 दिवस बसवतो, 5 दिवसाचे असतात, काहींच्या गौरी बरोबर जातात, काही 7 दिवसांनी विसर्जन होतात आणि काही अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे विसर्जन करतात। तर ज्याच्या घरी जेवढा दिवसात बसवायचे असेल त्या हिशोबाने आपण घरच्या घरी तो व्यवस्था करून ठेवायचे कुठे बसवायचे। तर हे जो पाठ आपण बघतो या ठिकाणी असा मांडणी पहिले पूर्व तयारी करून ठेवायचे, हे कळस तयार करून ठेवायचे, हे दिवा लावून ठेवायचे, फळ वगैरे हे पंचायतन देवता आहेत यांची स्थापना करून ठेवायचे। याच्यानंतर आपण आपल्या घरी जो आणलेले गणपती आहे त्यांना सध्या बाजूला ठेवायचे। सध्या त्यांच्या बरोबर काही हे करायचं नाही आणि आपल्या स्वतःच्या पहिले शुद्धीकरण करून घेणे। शुद्धीकरण करून घेतल्यानंतर मग आपण गणपतीच्या विधीची सुरुवात करणार आहे। तर आपण आता शुद्धीकरण करण्यासाठी पहिले काय करायचे की थोडासा एक डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या हातात पाणी घ्यायचे आणि आपल्या अंगावर शिंपडायचे। ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवह यः स्मरेत पुंडरीकाक्ष सवाह्याभ्यंतरः शुचिः असा मंत्र म्हणून स्वतःच्या अंगात पाणी पहिले शिंपडून घ्यायचे। त्याच्यानंतर 3 वेळा पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आचमन करायचे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। त्याच्यानंतर हात धुवायचे, हस्तो प्रक्षाल्य ज्या ठिकाणी आपण गणपती बसवणार आहे ते जागेची शुद्धी पहिल्या करून घ्यायचे। तो पृथ्वीला थोडासा पाणी शिंपडायचे। पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णु आधृता त्वं च धारय माम देवीं पवित्रं कुरुचासनम अशा पवित्रीला पाणी शिंपडून शुद्ध करायचे। त्याच्यानंतर स्वतःच्या बोटांना इथं हात लावायचे किंवा अंगठी वगैरे काय करंगडी हे घातलं असेल त्याला हात लावायचे। याला पवित्रक म्हणतात, म्हणजे दर्भेची जो पवित्रक असती ते घालायची असती, ती नसेल तर आपण अंगठी वगैरे काही पण घालू शकतो। ओम पवित्रेस्थो वैष्णव्यो सावित्रवः प्रसवा उत्पुनाम मेक्षिद्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः तस्य ते पवित्रपते पवित्रपूतस्य जत्कामः पुणे तक्षके अम्मा। याच्यानंतर स्वतःला गंध लावून घ्यायचे आणि देवांना काही नमस्कार करायचे। तर ज्या देवांना नमस्कार करायचे त्या देवांना आम्ही सांगतो तसा नमस्कार करायचे। ओम श्री मनमहागणाधिपतये नमः,
ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः। ओम उमा महेश्वराभ्यां नमः। ओम वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः। ओम शची पुरंदराभ्यां नमः। ओम मातृपितृण कमलेभ्यो नमः। ओम इष्ट देवताभ्यो नमः। ओम कुल देवताभ्यो नमः। ओम ग्राम देवताभ्यो नमः। ओम स्थान देवताभ्यो नमः। ओम वास्तु देवताभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम सर्वेभ्यो तीर्थेभ्यो नमः। एतत् कर्म प्रधान देवता श्री महागणपतये नमो नमः असा गणपतीला नमस्कार करायचे आणि पुन्हा भगवान गणपतीच्या 12 नाव स्मरण करायचे। सुमुखश्चैकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरस्य विक्तो विघ्ननाशो विनायकः धूम्रकेतुर्गणार्धक्षो भालचंदो गजाननः द्वादशे तानि नामानि यः पठेत् शृणुयाद्भिः विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनाध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्। ओम गंगणपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असा गणपतीचा स्मरण करून एक हातामध्ये नागिनीचे पानं घ्यायचे, त्याच्यामध्ये एक फूल ठेवायचे, एक सुपारी ठेवायचे, एक सुट्टे पैसे ठेवायचे आणि थोडीशी अक्षदा आणि हळद हे ठेवून पाणी घ्यायचे। ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असं 3 वेळा म्हणायचे। आणि आपल्याला मंत्र म्हणता येत नाही तर आपण फक्त आपल्या जो भाषा आहे त्या भाषेत सरळ शब्दात भगवान गणपतीला सांगायचे की हे विघ्नेश्वर, हे गणराया, तुम्ही आमच्या घरात आलात, आम्ही तुम्हाला आमच्या घरात बसवणार आहे। तुम्ही आमचं धर्म अर्थ काम आदी हे चतुर्विधी जो पुरुषार्थ आहे याची प्राप्ती होवं, घरामध्ये धनधान्य आरोग्यता याचा लाभ होवं आणि आपली जो मनोइच्छा असेल तो बोलायचे आणि तो जो पान आहे संकल्प आहे तो तिथं आपल्या चौरंगामध्ये ठेवून द्यायचे समोर। आणि याच्यानंतर आपण सर्वात पहिला काय करायचे की जो गणपती आणलेली त्या गणपतीचा पहिला प्राण प्रतिष्ठा करायचे। तर तो गणपती प्राण प्रतिष्ठा करायच्या आधी आपण इथं काही जो व्यवस्था असते, समजा हे वरुण कलश आहे, हे समय आहे, दिवा आहे किंवा आपला शंख घंटी आहे, यांच्या पूजन करायचे असतात। तर सर्वात पहिला आपण संकल्प सोडले पहिले पृथ्वीचे पूजन करायचे, पृथ्वीला नमस्कार करायचे आणि एक फुलामध्ये नमस्कार। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर सर्वात पहिले आहे जे आपण समय वगैरे लावणारे दिवा वगैरे त्यांना नमस्कार करायचे आणि त्यांना प्रार्थना करायचे। हो दीप देवरूपस्त्वं कर्म साक्षी हविकृत यावत कर्म समाप्तिस्थम तावत तम सुस्थिरो भवः। आणि तिथं सुद्धा एक फुलामध्ये हळद कुंकू लावून दिवे जवळ ठेवायचे आणि दिवेला नमस्कार करायचे। याच्यानंतर हे जो कलश आहे हे वरुण कलश, याच्यामध्ये पहिलेच तयारी करून ठेवायचे। याच्या आतमध्ये एक सिक्का आहे, एक सुपारी आहे, एक हळकुंड आहे आणि थोडीशी अक्षदा आहे, हे सगळे टाकून ठेवायचे। असा सुंदर एक बघा स्वास्तिक काढून ठेवायचे, याच्या गळ्याला एक धागा बांधून ठेवायचे, रक्षासूत्र असा नागिनीच्या आंब्याच्या डाळे वगैरे लावून ठेवायचे, असा नारळ ठेवायचे सुंदर। आणि या कलशेचा पूजन करायचे। तर याला पहिले असा हात लावायचे। ओम वरुणदेवताभ्यो नमः। कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले तस्यास्तो ब्रह्म मध्ये मातृलास्मितः उक्षौ तु सागरः सर्व सप्त दीप वसुंदरः ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वणः अंगैश्च सहितं सर्वे कलशांगु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री
शांति पुष्टकरीता आयन्तु देव दुरितक्षम दुरितक्षय कारकम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधम कुरु असं बोलून त्याच्यानंतर वेदांची पूजा करायची, असं कुंकुम घ्यायचे आणि पहिले पूर्व दिशेला लावायचे। पूर्वे ऋग्वेदाय नमः, त्याच्यानंतर दक्षिणेला दक्षिणे यजुर्वेदाय नमः, त्याच्यानंतर पश्चिमे सामवेदाय नमः, त्याच्यानंतर उत्तरेला उत्तरे अथर्ववेदाय नमः, त्याच्यानंतर इथं मध्ये लावायचे ओम बम वरुणाय नमः असा म्हणून थोडीशी अक्षरा त्याच्यामध्ये सोडायचे। ओम मनो ज्योतिर्जुगता माजसे बृहस्पतिर्जन्मिमंतरो तरिश्चंद्रगुं संवन्दधातु विश्वे देवासहिमादयन्ताम् ओम प्रतिष्ठा अस्य प्राणा प्रतिष्ठन्सु अस्य प्राणक्षरन्ति अस्य देवकमाचार्या मामहेतिश्च कश्चन सुप्रतिष्ठिता वरदो भवत वरुण देवताभ्यो नमो नमः असा म्हणून एक फुलामध्ये पुन्हा हळद कुंकू लावायचे आणि तो वरुण देवताला अर्पण करायचे। असं वरुण देवताला अर्पण केल्यानंतर जिथं आपल्याला कळश ठेवायचा असेल, जिथं आपण जागा सुनिश्चित केला असेल, बघा आम्ही इथं केलेले असं या ठिकाणी ठेवून द्यायचे कळश। आणि हे झाल्यानंतर याच्यानंतर येतो गणपती बसवायचा आपला जो आहे विधी। तर पहिले आपण गणपतीच्या जो मूर्ती आणलेले त्या मूर्तीला काय करायचे की समोर ठेवायचे। तुम्ही बघितले असेल आपण डोळेमध्ये कपडे बांधून आणतो त्यांच्या, तर डोळ्यांमध्ये कपडे जो बांधून आणतो तर ते कपडे तसंच बांधून राहून द्यायचे आणि पहिले एक पडीमध्ये पाणी घ्यायचे आणि पडीमध्ये पाणी घेतल्यानंतर संकल्प घ्यायचे, म्हणायचे महागणपती अस्य महागणपती प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्र ऋषयः ऋग यजुः सामानि छंदांसी परा प्राण शक्तिर्देवता आम बीजम ह्रीं शक्ति क्रोम कीलकम पार्थिव गणपतीनाम प्राण प्रतिष्ठापने विनियोग। तो पाणी गणपती समोर ठेवायचे, सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोळ्याची जो पट्टी आहे, जो कपडा आहे तो काढून टाकायचे आणि सर्वात पहिला त्यांच्या एक दुर्वामध्ये थोडासा किंचित तूप घ्यायचे आणि तो पायांना त्यांच्या लावून टाकायचे गणपतीच्या। तो तूप लावल्यानंतर पुन्हा एक दुर्वामध्ये थोडासा पाणी हे बुडवायचे आणि तो पण सुद्धा त्यांच्या पायाला लावून टाकायचे। ते लावल्यानंतर दोन फुलं घ्यायची, दोन फुलं घेतल्यानंतर एक फुलं स्वतःच्या हृदयाला लावायचे आणि एक फुलं भगवान गणपतीच्या मूर्तीला लावायचे। आणि आम्ही जसा मंत्र म्हणतो तसंच तुम्ही पण फक्त जरी मंत्र नाही म्हणलं आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही जर फक्त ह्या विधी अनुसार जर केलं तर असं समजायचं की तुमच्या घरात गणपती प्राण प्रतिष्ठा चांगल्या पद्धतीने झाली। तर एक फूल त्यांच्या पायाला लावायचे आणि एक फूल स्वतःच्या हृदयाला लावायचे। इथं असे हे दोन फुलं घ्यायचे, तर एक फूल इथं लावायचे, एक फूल गणपतीच्या पायाला लावायचे। समजा आता आपल्याकडे इथं गणपतीची मूर्ती उपलब्ध नाही, ज्यावेळेस आपण व्हिडिओ बनवतो तर त्यावेळेस गणपती अजून आलेले नाही, गणपती यायला अजून वेळ आहे, पण फक्त हे व्हिडिओ तुम्हाला सांकेतिक म्हणून असं सांगतो की समजा इथं गणपती आहे तर गणपतीच्या पायाला असा हे फूल लावून ठेवायचे आणि मंत्र म्हणायचे ओम आंग ह्रीं क्रोम यं रं लं वं शं खं शं होम ओम छं शं हं शः ह्रीं ओम आंग ह्रीं क्रोम आशाम पार्थिव गणपतीनां प्राणः हि प्राणः ओम आम ह्रीं क्रोम यं रं लं वं शं हं शं ओम ओम छं शं हं शः ह्रीं ओम आं ह्रीं क्रोम पार्थिव गणपति मूर्तीनां जीवः इ स्थितः ओम आं ह्रीं क्रोम यं रं लं वं शं खं शं ओम ओम छं शं हं शः ह्रीं ओम
आंग ह्रीं क्रोम पार्थिव गणपति मूर्तीनां सर्वेन्द्रियाणि वांग मन त्वक चक्षु श्रोत जिह्वा घ्राण पाण पाद पायुपस्थान इहाईवागत्या सुखम चिरन तिष्ठन्तु स्वाहा अशा बोलून तो फूल गणपतीच्या जवळ ठेवून द्यायचे आणि हृदयामध्ये लावलेले फूल खालीच्या वेणीला ठेवून द्यायचे। याच्यानंतर थोडी अक्षरा घ्यायचे आणि गणपतीच्या मूर्तीमध्ये ओम अश्ये प्राणा प्रतिष्ठन्तु अश्ये प्राणाक्षरम तुचा अश्ये देवतमाचार्य माम हेति च कश्चन शुभ प्रतिष्ठिता वरदो भवत महागणपतये नमः अशा म्हणून गणपतीची प्राण प्रतिष्ठा हे झाली। याच्यानंतर जेव्हा आपण एखादी देवाची प्राण प्रतिष्ठा करतो तर त्यावेळेस ते उग्र असतात, तर त्यांना लगेच पहिला एक फुलामध्ये असा हळद कुंकू लावून त्यांना असं फुलं हे करून अर्पण करायचे गणपतीला। याच्यानंतर त्यांना गुळ खोबऱ्याच्या नैवेद्य द्यायचे, त्यांना पाणी फिरवायचे नैवेद्याला आणि याच्यानंतर भगवान गणपतीचे पूजन प्रारंभ करायचे। तर पहिला 4 वेळा त्यांना पाणी सोडायचे, चुकी हे पार्थिव मृतिकेची मूर्ती असती म्हणून आपण त्याच्यावर विधी करू शकत नाही, तर त्याच्या प्रतिस्वरूप आपण घरच्या एखादी मूर्ती जर ठेवली तर ती पण चालेल आणि जर नसेल मूर्ती आपल्या घरी तर आपण समोर ताटामध्ये किंवा वाटीमध्ये एक त्यांच्या एक संकेतात्मक म्हणून तिथं त्या वाटी किंवा ताटामध्ये पाणी सोडायचे 4 वेळा। ओम गंगणपतये नमः पाद्यम समर्पयामि, ओम गंगणपतये नमः हस्त्योर्घ्यं समर्पयामि, ओम गंगणपतये नमः मुखे आचमनीयं समर्पयामि, ओम गंगणपतये नमः सर्वांगे स्नानं जलम समर्पयामि अशा बोलल्यानंतर पुन्हा गणपतीला पंचामृत हे अर्पण करायचे। हे पंचामृत आहे, तर पंचामृत आंघोळ त्यांना घालायचे। ओम पंचनदियः सरस्वती मपियन्तु सस्रोत्साह सरस्वती तु पंचसा शोदेशे भवस्सरितः पंचामृत स्नानं समर्पयामि महागणपतये नमः असा गणपतीला पंचामृत आंघोळ घातल्यानंतर पुन्हा थोडासा पाणी त्यांना सोडायचे आणि पाणी सोडल्यानंतर त्यांना वस्त्र म्हणून आपल्याकडे कापसाचे वस्त्र असेल, आपण आणलेले वस्त्र असेल किंवा नसेल तर हे जो रक्षासूत्र आहे, जो लाल धागा लाल नाणा आहे, याच्या वस्त्र आपण गणपतीला अर्पण करायचे। त्याच्यानंतर सुंदरसा गणपतीला त्यांच्या पायाच्या नखाला टीका लावायचे आणि तो टीका लावल्यानंतर त्यांना हळदीचा टीका लावायचे, गंध लावायचे आणि याच्यानंतर त्यांना अक्षदा वाहायचे। अक्षदा वाहवल्यानंतर त्यांना जो है भगवान गणपतीला पुन्हा पुष्प वाहायचे आणि पुष्प वाहवल्यानंतर त्यांना दुर्वा तुलसी, त्या दिवशी फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी भगवान गणपतीला तुलसी लागती। याच्या व्यतिरिक्त कधीही गणपतीला तुलसी आपण अर्पण करत नाही। तर तुलसी, दुर्वा, बेलपत्र, शमीपत्र, जो अन्य वेगवेगळे आपण फुलं पानं आणलेले ते हे गणपतीला अर्पण करायचे। याच्यानंतर त्यांना अत्तर लावायचे म्हणजे सेंट लावायचे, उदबत्ती दाखवायचे, निरंजन म्हणजे दिवा दाखवायचे आणि जो काही आपण नैवेद्य करता जसं पेढे आहेत, मोदक आहे, तुमचं लाडू आहे, असा जो काही आपण आणलेले असेल तो सर्व भगवान गणपतीला अर्पण करायचे। त्याच्यानंतर हे जो फळ आहे हे फळ भगवान गणपतीला अर्पण करायचे। याच्यानंतर हे पानांना हात लावून त्यांना विळ म्हणजे लवंग, वेलची आणि पानाच्या विळा अर्पण करायचे आणि थोडीशी भगवान गणपतीला दक्षिणा अर्पण करायची। दक्षिणा अर्पण केली की याच्यानंतर आपला जो पूजनाचा जो भाग आहे तो पूर्ण झाला। एक हातामध्ये फूल अक्षरा घ्यायचे आणि त्यांना प्रार्थना करायचे। गजाननं भूत गणाभिसेवितं कपीत जम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम असा भगवान गणपतीच्या प्रार्थना करायचे, त्यांना फूल अक्षरा वाहायचे। याच्यानंतर आपण आरतीच्या नंतर त्यांना नमस्कार करायचे
आणि भगवान गणपतीच्या समर्पणासाठी एक वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायचे, एक चमचा पाणी घ्यायचे, एक दुर्वा घ्यायचे थोडा, एक सिक्क आणि एक नारळ हे घेऊन जो है विशेष अर्घ म्हणजे आपली जो मनोकामना आहे तो पूर्ण होवो याच्यासाठी आपण गणपतीला विशेष अर्घ देतो। तो भगवान गणपतीला विशेष अर्घ द्यायचे। कधी द्यायचे? आरतीच्या नंतर। आरती केल्यानंतर म्हणायचे रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक रक्षता भक्तानाम अभयम कर्त्र त्रात्रा भव वारणमः द्वय मातुर कृपा सिंधु षड मातुर गर्ज प्रजो वरदस्त्वं वरम देहि वांछितं वांछितार्थम ओम महागणपतये नमः। आणि जो वाटी आहे ती वाटी असा करून भगवान गणपतीच्या पायाजवळ ठेवायचे आणि तिथून भगवान गणपतीचं प्राण प्रतिष्ठा संपन्न होते। नमस्कार।